लक्षवेधी 3 काय विचारायचंय का? चला वरुण वरुण अध्यक्ष महोदय, या अध्यक्ष महोदय, खरं तर मंत्री महोदय सांगत होते की जेट्टी क्रमांक 1 ते 4 या आपण सर्वसाधारण जनतेसाठी ठेवून जेट्टी क्रमांक 5 या प्रायव्हेट बोट आणि त्याच्याकरता आपण त्याचा वापर करतोय. ते जे म्हणाले त्या मताशी मी सुद्धा अंशतः सहमत आहे, कारण जगभरात जिथे जिथे वेगवेगळ्या कोस्टल सिटीज आहेत तिकडे एखादी जेट्टी ही अतिशय डेव्हलप्ड असते आणि त्याचे रेट सुद्धा हायर असतात. माझा प्रश्न एवढाच आहे की आपण जास्त दर आकारत असताना आपण सरकार म्हणून त्यांना सुविधाच काही वेगळ्या देऊ शकतोय का? तर दुर्दैवाने तसं नाहीये. आपण ज्या अलिबागला किंवा अन्य ठिकाणी जाताना जो उल्लेख केला, मी फार काही त्याच्यातनं प्रवास केलेला नाहीये, पण जेव्हा मी जे काही फोटो बघतो, व्हिडिओ बघतो, त्या जेट्टीची सुद्धा अवस्था आता प्रचंड वाईट आहे. अनेक सेलिब्रिटी हे जातानाचे व्हिडिओ दिसतात, अनेक क्रिकेटर हे अलिबागला त्यांची घरं आहेत त्याचे आम्ही व्हिडिओ आणि फोटो बघतो. जो काही अप्रोचचा रस्ता आहे हा काही आपल्याला गौरव किंवा आनंद होईल असा नाहीये. त्यामुळे जादा दर आकारत असताना सरकार म्हणून आपली सुद्धा ही जबाबदारी आहे की त्यांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देणं. त्या बदल्यात आपण नक्की काय करतोय त्या उपाययोजना मला समजून घ्यायच्या. अध्यक्ष महोदय, म्हणून मी यांना प्रश्न विचारायची संधी दिली, कारण माझं सोयीचं होतं. कारण अध्यक्ष महोदय यांनी अतिशय चांगला मुद्दा वरुणजींनी ह्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्यासाठीच आपण रेडिओ क्लब जेटीची तयारी करतोय वरुणजी. जेणेकरून तुम्ही जेटी अगर पाहिली तर त्याच्यामध्ये जे काही सुविधा तुम्ही बोलताय, जे तुम्ही बाहेरगावी गेल्यानंतर, आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये गेल्यानंतर, तर ते तिकडे एकंदरीत जे काही मरीना बघायला मिळतात, जो काही फसाड बघायला मिळतो, तो आपल्या इकडे पण कधीतरी वरुणजी पाटील साहेब कधीतरी तयार झालं पाहिजे. आपल्याला पण अभिमान वाटला पाहिजे की नेहमी मराठी माणसांनी वडापाववर जाणं असं नाही. चांगला दर्जेदार एकदम उत्पन्न वाढून आपण पण मोठ्या घरामध्ये गेलो पाहिजे, आपण पण चांगले आयुष्य जगलो पाहिजे, या दृष्टिकोनातून हे सगळे केलेले प्रयत्न आहेत अध्यक्ष महोदय. आणि म्हणून वरुणजी ज्या बोलतायत त्या बाबतीमध्ये वरुणजी आमची त्याच सुविधा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आमची प्लॅनिंग आहे. तुम्ही गेला नसाल तर कधी माझ्याबरोबर चला. आता एक चांगली स्वीडनची बोट आहे, तुम्हाला काही त्रास होणार नाही कलानगरवरून, याची गॅरंटी आहे. तर तुम्ही नातेवाईकात आहात, काही प्रॉब्लेम नाही. पण वरुणजी स्वीडन वरून आपण एक कॅन्डेला नावाची एक चांगली बोट आणतोय इलेक्ट्रिकची. ज्या दिवशी ती येईल तेव्हा माझा फोन तुम्हाला येईल, माझ्या बरोबर चला. पाहिजे तर आपल्या चुलत भावाला पण बरोबर घेतलं तर काही हरकत नाही. मावस भावाला घेतलं काही हरकत नाही. अगदी आणि परत आणून आणि परत पण सुखरूप तुम्हाला विचारा सुरू आहे पटकन. अध्यक्ष महोदय, पॉइंटेड अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदय जे काय बोलतात ते आम्हाला मान्य आहे, त्याला आमचा सपोर्ट सुद्धा आहे. ते जे सुविधा देऊ इच्छितात किंवा मुंबई सुधारू इच्छितात त्याबद्दल त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन आहे. पण त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो. पण ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना आपल्या सोलर पंपमध्ये मोफत सोलर पंप दिला जातो, जर सोलर पंप त्याने घ्यायचा असेल तर सोलर ऊर्जेसाठी त्यांना मोफत दिला जातो. त्याचप्रमाणे ह्या मच्छीमारांची शेती हा सुद्धा त्यांचा शेतीच ती आहे ना, मच्छीमार करणे ही एक प्रकारे त्यांची एक प्रकारची शेती आहे, त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. तर त्यांना सुद्धा आपण बोट जसं सोलर पंप मोफत दिले जातात त्या धर्तीवर आपण दिलात तर त्यांचं फार मच्छीमारांना बोटी हो काय तर स्वस्त. सुरवळ साहेब काय कमी समजता का? आमची कमी या कोकणामध्ये बघा एकदम व्यवस्थित प्रत्येक जण अतिशय स्वाभिमानी पद्धतीने आमच्या पाटीलजींना विचारा, ते स्वतः आताही मच्छीमारी करतात हरण्याला जाऊन. आणि तेव्हा त्यांना ओरिजिनल कपड्यामध्ये पहिलं तुम्ही ओळखणार नाही आमचे आमदार आहेत. आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका. आमचं महायुतीचं सरकार, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील आणि पवार साहेब, सगळ्या पद्धतीने मच्छीमारांची काळजी घेऊ एवढा विश्वास तुम्हाला देतो. लक्षवेधी 3 नाही आता संपलं आता. नंतर जालन्यामध्ये